की 2008च्या मुंबई हल्ल्यामध्ये कसा जिवंत सापडलं म्हणून त्यांना प्रस्थापित करता आलं नाही. पण एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता ज्याचं उत्तर सरकारने कधीच दिलं नाही आणि कधीच शोधलं नाही. 30 जून 2008 मी तारीख सांगतो. 30 जून 2008ला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात झाली होती. मुख्यमंत्री त्यांचे अध्यक्षतेखाली झाली. गृहमंत्री आर पाटील तिथे हजर होते. महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणांचे सगळे महत्वाचे मोठे प्रमुख त्याला हजर होते. एवढंच नाही तर लष्कराच्या तिन्ही दलांचे जे मुंबईशी महाराष्ट्राशी संबंधित अधिकारी आहेत ते सगळे तिथे हजर होते. त्या बैठकीमध्ये अशा तऱ्हेचा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. हल्लेखोर समुद्र मार्गाने येतील, राजभवनाच्या दिशेने येतील आणि मुंबईतल्या ज्या ज्या ठिकाणांवरती अशा तऱ्हेचा हल्ला होऊ शकतो त्यातली जवळजवळ 85% ठिकाणं त्या बैठकीत चर्चेला आले. त्याच्याबद्दल खबरदारीची नियोजन करणं वगैरे ते सगळं झालं. आणि त्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने या सगळ्या बैठकीचं इतिवृत्त खास प्रेस नोट काढून प्रेसला दिलं. ती प्रेस नोट माझ्याकडे आजही उपलब्ध आहे. म्हणजे 30 जून 2008ला तुम्हाला या सगळ्या हल्ल्याची इत्थंभूत बातमी होती. मग कसा काय हल्ला होऊ शकला? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 महिने. 5 महिन्या अगोदर तुम्हाला माहिती असताना हा हल्ला झाला कसा आणि यशस्वी कसा झाला? बरं, हा तर काही माझा आरोप नाहीये, तुमची प्रेस नोट आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकार नाकारू शकत नाही. त्यावेळेचं महाराष्ट्र सरकार ज्या वेळेला हा प्रश्न मी जाहीरपणे विचारला त्याच्यावर खूप आरडाओरडा झाला. तेव्हा मग आर पाटलांनी एक उत्तर दिलं नाही. आम्हाला 26 ऑक्टोबर तारीख मिळाली होती पण 26 ऑक्टोबरला काही झालं नाही त्यामुळे आम्हाला ते वाटलं नाही. हे का उत्तर आहे? म्हणजे तुम्हाला माहिती मिळाली तर तारीखही मिळाली होती. मग तो हल्ला 1 महिना पुढे का गेला? कुणाच्या सांगण्यावरून गेला? हा माझा प्रश्न तेव्हाही होता, आजही आहे. सगळा हल्ला जो झाला त्या हल्ल्यामध्ये स्थानिक माणसांच्या मदतीशिवाय त्यांना काही करता आलं नसतं. आणि स्थानिक माणसं म्हणजे रस्त्यावरचे हमाल आणि त्या बोटी चालवणारे खलाशी बिळशी ते नाही, तर ज्यांचा स्थानिक प्रशासनावरती प्रभाव आहे, ज्यांना स्थानिक प्रशासनामध्ये काही नाही उलट सुलट करता येतं, अशा प्रभावी व्यक्तींच्या मदतीशिवाय हा हल्ला होऊ शकत नाही. सध्या माधव भंडारी फार त्यांना चिंता आहे. चिंता अशीच आहे आणि ते मला वाटतं की माधव भंडारींना ते आता भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची इच्छापूर्ती काही होत नाही आहे. त्यामुळं बिचारांना असं काहीतरी स्टेटमेंट करून खळबळजनक त्यांना मेन स्ट्रीम मध्ये येण्यासाठी आणि संविधानिक पदापासून दूर ठेवल्यामुळे ते मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप असू शकतो. जे आरोप माधव भंडारींनी केलेत, खरं म्हणजे एखाद्या रस्त्यावरच्या सडकच्या माणसाने करावेत अशा प्रकारचे आरोप आहेत. आणि हे आरोप करत असताना त्यांच्याकडे कुठला पुरावा आहे एखाद्या राजकीय पक्षाच्या विरुद्ध अशा प्रकारचा गंभीर आरोप करणं म्हणजेच माधव भंडारींच्या अलीकडे अकलेचे दिवाळेच निघालेत असं म्हणायला हरकत नाही.